नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. रास्तभाव दुकानदारांच्या समस्या आता शासन दरबारी धडकणार. हर्सुल येथील मेळाव्यात राज्य अध्यक्षांचे आश्वासन. नमस्कार. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या आणि दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी हर्सुल येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुकानदारांचे प्रलंबित कमिशन येत्या 8 दिवसांत खात्यावर जमा होईल. तसेच त्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासन दरबारी लढा दिला जाईल, असे आश्वासन राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी यावेळी दिले. त्र्यंबकेश्वर तालुका संघटनेचे अध्यक्ष लालू आचारी, उपाध्यक्ष एकनाथ वाघेरे आणि कार्याध्यक्ष हेमंत तरवारे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला. यावेळी तालुक्यातील दुकानदारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की शासनाकडून मिळणाऱ्या धान्यात मोठी घट येत असल्याने प्रत्यक्ष वाटप करताना अडचणी येतात. तसेच अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार केवळ पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळावे आणि दुकानदारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निश्चित मानधन लागू करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की दुकानदारांच्या अडचणी राज्य संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी दुकानदारांना सूचना दिली की कार्डधारक लाभार्थ्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा आणि अरेरावीची भाषा टाळावी. जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनीही दुकानदारांना भेडसावणाऱ्या तांत्रिक आणि स्थानिक समस्यांवर मार्गदर्शन केले. या मेळाव्यात जिल्हा प्रतिनिधी पुंडलिक साबळे, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ मुळाणे, हिरामण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दत्ता व्यवहारे, जयवंत जाधव, केशव लहारे, रविदास घटाळ, अनिल खोटरे, किसन वारघडे, राजू दोंदे, मुक्ताबाई गोहिरे, देविदास महाले यांच्यासह तालुक्यातील शेकडो दुकानदार उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यात आलेल्या मान्यवरांचा संघटनेच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला. या मेळाव्यामुळे तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांमध्ये आपल्या हक्कांप्रती नवी उमेद जागृत झाली आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भगवान आचारी, नाशिक. करून द्यायचं नाही, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे, एकाने वागलं पाहिजे. आपण आतापर्यंत दुकान चालवलंय, कसं चालवलंय सगळं तुम्हाला माहिती. कसे दिवस काढले भाऊ, आपण तुझ्या दिवसापासून चालवतोय. किती का अधिकारी, म्हणजे आतापर्यंत किती मंत्री बदलले, सचिव बदलले, DSO बदलले, तहसीलदार बदलले, पण आपण बदललो का? आपण आहे तिथंच आहे, आपण नाही बदललो. तेव्हा घाबरायचं काय काम आहे त्याला? आता हे किती जरी सुधारणा झाल्या तरी ते चालत राहणार आहे. आडी अडचणीला आपल्याला मात केलं पाहिजे आणि संकटाला आपल्याला समोर जावं लागत आहे. आता पण आपल्या रॉकेटचा विषय बंद होऊन गेला. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.